नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहे आणि त्यासाठी आता तुम्हाला मॉक टेस्ट किंवा PYQ टेस्ट देणं खूप आवश्यक असणार आहे. आज आपण इथे पेपर 1चे 2011 ते 2025 या दरम्यानचे इम्पॉर्टंट PYQ प्रश्न त्यांचा अभ्यास करणार आहोत. मी तुम्हाला 60% आणि 40% स्ट्रॅटेजी सांगितलेली होती. त्या 40% मध्ये तुम्हाला PYQ प्रश्न, मॉक टेस्ट, फुल लेंथ मॉक टेस्ट, युनिट वाईज मॉक टेस्ट असं सगळं करून अभ्यास करायचा आहे. आय होप ही स्ट्रॅटेजी तुम्ही त्याचा अभ्यास कराल आणि व्यवस्थितपणे त्याचं फॉलो कराल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आलाय महाराष्ट्र स्टेट पेपर 1 2026 याचा 20 दिवसाचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील आहे, 10 युनिटचे नोट्स मिळतील आहे, युनिट वाईज MCQs असणार आहे, 5000 प्लस MCQ सीरीज असणार आहे, 50 अधिक मॉक टेस्ट आहे, सोबत 15 वर्षाचे PYQ विथ सोल्युशन आहे. याची फीस आहे ₹3000, पण आफ्टर डिस्काउंट ती ₹2600 असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पेपर 1 सारखंच आपल्याकडे पेपर 2चं पण क्रॅश कोर्स आहे. त्यामध्ये आपल्याकडे मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. यामध्ये तुम्हाला पेपर 1 फ्री मिळणार आहे. कंप्लीट 10 युनिटचे नोट्स मिळतील आहे. 20 अधिक टेस्ट असणार आहे आणि फुल सिलेबस टेस्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं मॉक टेस्ट आता सुरू करून द्या. ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे. याची फीज ₹4000, तर तुम्ही एनरोल करू शकता. जर का तुम्हाला मॉक टेस्ट पण हव्या असतील तरी तुम्ही या क्रॅश कोर्समध्ये एनरोल करू शकता. चला, पहिला प्रश्न आहे, प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा. यार्ड, क्वाड, लिटर. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन ऑफ द क्वेश्चन. मीटर, पेन, पौंड, फूट. तर एकंदरीत हे प्रश्न जे आहे ना ते आधी विचारायचे रिझनिंगमध्ये. आता याचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे. पण हा PYQ प्रश्न असल्यामुळे आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. यार्डमध्ये काय असतं? 1 यार्ड इज इक्वल टू 0.91 मीटर. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. हा आहे रिझनिंगचा प्रश्न. आणि मीटर जो आहे मेट्रिक इक्विव्हॅलेंट आहे लेंथला. पिंट जो आहे तो युनिट ऑफ व्हॉल्यूम आहे. काय आहे? युनिट ऑफ व्हॉल्यूम. आणि पाऊंड जो आहे तो मास आणि वेटचा आहे. फूट आपल्याला माहिती आहे लेंथचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, विसंगत घटक ओळखा. आयडेंटिफाय द ऑड वन आउट. झिंक, आयरन, आयोडीन, मर्क्युरी, जस्त लोह, आयोडीन, पारा असं आपल्याला दिलेलं आहे. यामध्ये जस्त लोह आणि मर्क्युरी जे आहे, पारा, हे सर्व धातू आहे. काय आहे हे? मेटल्स आहेत. ठीक आहे. पण आयोडीन जो आहे हा अधातू आहे. हा काय? नॉन मेटल आहे. त्यामुळे आयोडीन जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन सी. ठीक आहे. हा सुद्धा प्रश्न रिझनिंगचाच आहे. जो आधी विचारायचा ऑड मॅन आउट, आता तेवढं प्रमाण त्याचं कमी झालेलं आहे. पण आपलं उत्तर काय असणार आहे? आयोडीन असणार आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले 5000 प्लस प्रश्नांचा संच, 50 सराव पत्रिका MS सेट परीक्षेसाठी. यामध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये हे अवेलेबल आहे. मॉक टेस्ट, युनिट वाईज मॉक टेस्ट, PYQ पेपर आणि फुल लेंथ मॉक टेस्ट इथे असणार आहे. बघा, मागील वर्षाची प्रश्नपत्रिका, युनिट वाईज मॉक टेस्ट आणि फुल लेंथ मॉक टेस्ट दोन्ही याच्यामध्ये आहे. मराठी आणि इंग्लिश असं वेगवेगळं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही हे Amazonवरून मागवू शकता. तुम्हाला लिंक हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. चला, 500 विद्यार्थी असलेल्या एका कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 250 विद्यार्थी गणिताचे अध्ययन करतात. 250 काय करतात? गणिताचे अध्ययन करतात. 200 जीवशास्त्राचे करतात. 100 विद्यार्थी गणित आणि जीवशास्त्राचे करतात. यापैकी कोणत्याच विषयाचे अध्ययन करत नाही. 100 विद्यार्थी गणित आणि जीवशास्त्र यापैकी कोणत्याच विषयाचे अध्ययन करत नाही. किती विद्यार्थी गणित आणि जीवशास्त्र या दोन्ही विषयाचे अध्ययन करतात? इन अ ज्युनियर कॉलेज विथ 500 स्टुडंट्स, 250 स्टुडंट्स स्टडी मॅथमेटिक्स, 200 स्टुडंट्स स्टडी बायोलॉजी, 100 स्टुडंट डू नॉट स्टडी अदर मॅथमेटिक्स, अदर बायोलॉजी. हाऊ मेनी स्टुडंट्स स्टडी बोथ मॅथमेटिक्स अँड बायोलॉजी? बघा, तर काय म्हणते आहेत? 500 स्टुडंट आहेत, 250 मॅथ्स आणि 200 बायो आणि 100 जे आहे ते कोणतेच नाही. ठीक आहे. इथे आपल्याला काय करायचंय? आपल्याला नंबर फाइंड करायचा आहे ऍटलीस्ट वन सब्जेक्टचं. एन एम यू बी. एम पण घेतला मॅथ्ससाठी, बी आणि बायोलॉजीसाठी. ठीक आहे. 500 मायनस 100 म्हणजे किती? 400. ठीक आहे. मॅथ्स आणि बायो हे करत नाही म्हणून 100 घेतले आणि 500 आपले एकूण हे आहे. ठीक आहे. 500 मायनस 100, 400. त्यानंतर आपल्याला एक्सक्लुझिव्ह फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला आहे एम कॅपिटल इंटरसेक्शन आणि हे एम प्लस एन बी मायनस एन एम इंटरसेक्शन बी.
याचा आहे आपल्याकडे 400, आता आपण आत्ताच काढलं. 250 आहे यांचं, याचं आहे 200, आणि हे आपल्याला काढायचं आहे. एन किती आहे जे शिकतात आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. 50 आणि हे एन बी म्हणजे 450 मायनस 400 म्हणजे 50 असे विद्यार्थी आहे जे मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे दोन्ही अभ्यास करतात आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. हा सुद्धा प्रश्न रिझनिंगचाच आहे. ठीक आहे, असं पण आपण जर का विचार केला तर आपलं उत्तर सरळ 50च येतं, पण तरी पण कसं काढतात ते आपण ते पाहिलेलं आहे. ठीक आहे, असा विचार केला किंवा बघितलं, वाचलं आपण प्रश्न, तरी आपल्याला वाटतं की याचं उत्तर हे असू शकतं. ओके, चला. समोरचा प्रश्न आहे, जो संबंध दिलेल्या जोडीत आहे तोच संबंध तिच्यापैकी दिलेल्या 4 पैकी ज्या जोडीत असेल ते निवडा. सिलेक्ट द पेअर दॅट शेअर द सेम रिलेशनशिप ॲज द गिव्हन पेअर. स्क्वेअर आणि क्यूब, चौरस घन, त्रिकोण, लोलक, वर्तुळ, गोल, गोल पृथ्वी, रेषा, दंडगोल. ट्रायंगल, प्रिझम, सर्कल, स्पियर, स्पियर, अर्थ, लाईन, सिलेंडर. तर स्क्वेअर आणि क्यूब काय आहे? तर 2 डायमेन्शनल शेप आहेत ते दोन्ही, है ना? तर चला सांगा बघू काय असणार आहे. ट्रायंगल आणि प्रिझम जे आहे, आधी आपण स्क्वेअर आणि क्यूबचं पाहू. स्क्वेअर आणि क्यूब 2 डायमेन्शनल 2D आहे, आणि क्यूब हा 3 डायमेन्शनल आहे. हा 2D आहे आणि क्यूब आहे 3D आहे. ठीक आहे, तर ट्रायंगल आणि प्रिझम जे आहे ते दोन्ही 3D आहे. ओके, तर स्पियर आणि अर्थ जे आहे ते जॉमेट्रिकल शेप जो आहे, फिजिकल ऑब्जेक्ट, ते थोडं आहे. आणि लाईन आणि सिलेंडर जे ते 1D आहे, आणि सिलेंडर हा 3D आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा कट होतं, हे सुद्धा कट होतं, आणि ट्रायंगल. आपलं उत्तर काय असणार आहे? वर्तुळ आणि गोल. सर्कल जे आहे ते 2D शेप आहे, आणि स्पियर जे आहे 3D शेप आहे. आता याला आपल्याला जोडायचं आहे ना, स्क्वेअर आणि क्यूबला. तर स्क्वेअर जसं 2D आहे तसं क्यूब 3D आहे. तसंच त्याच्यामध्ये सर्कल आणि स्पियरचं असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? बी असणार आहे. ओके, समोरचा प्रश्न आहे, संगणकाच्या परिभाषेत खालीलपैकी कशाची क्षमता सर्वात जास्त असते? इन कम्प्युटर टर्मिनॉलॉजी विच ऑफ द फॉलोइंग हॅज द हायेस्ट कॅपॅसिटी? केबी, टीबी, एमबी, जीबी. चला सांगा बघू. पहिले काय येते? बीट येतं, त्यानंतर बाईट येतं, त्यानंतर येतं केबी, त्यानंतर येतं एमबी, त्यानंतर येतं जीबी, त्यानंतर येतं टीबी, त्यानंतर येतं पीबी. पीबी हा पेटाबाईट आहे, हा टेराबाईट आहे, हा गीगाबाईट आहे, हा मेगाबाईट आहे, हा किलोबाईट आहे. ठीक आहे, तर इन कम्प्युटर विच ऑफ द फॉलोइंग हॅज द हायेस्ट कॅपॅसिटी आपल्याला इथे म्हटलेलं आहे. तर हायेस्ट कॅपॅसिटी कोणाची आहे? बीची आहे. कोणाची? टीबीची आहे, है ना? मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, आणि हे जे असतं ना 1024च्या याच्यामध्ये असतं. जसं की आता केबीचं जे आहे 1024 बाईट याच्या आधीचं, त्यानंतर एमबीचं 1024 केबी. अशा पद्धतीने हा असतं. हे जे नोट्समध्ये तुम्ही सगळं लिहून ठेवा, कारण याच्यावर भरपूर प्रश्न मला समजलंय की इथे खूप विचारलंच गेलेलं आहे. हा, ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. डॉक स्टँड फॉर, आणि हे सगळं आयसीटीचा प्रश्न आहे. हा सुद्धा आयसीटीचाच आहे. वर्ड फाईल आहे की पिक्चर फाईल आहे, डिलीटेड फाईल आहे की ड्रायव्हर फाईल आहे? डॉक जे आहे ही वर्ड फाईल आहे, है ना? टर्म डॉट डॉक असं म्हणतात, शॉर्टकट असते ते डॉक्युमेंट्सचं. आणि ओरिजिनली यूज काय केलं जातं? प्लेन टेक्स्ट वगैरे आपण मायक्रोसॉफ्ट वर्डवर हे करतो आपण. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. समोरचा प्रश्न आहे, स्काईप इज जनरली युज्ड फॉर. स्काईपचा वापर साधारणपणे त्यासाठी केला जातो: संज्ञापनाचे सामाजिक जाळे, आंतरव्यक्ती संज्ञापन, व्यक्ती संज्ञापन, प्रत्यक्ष वर्ग. सोशल नेटवर्किंग, फॉर कम्युनिकेशन, इंटरपर्सनल कम्युनिकेशन, इंट्रापर्सनल कम्युनिकेशन, फेस टू फेस कम्युनिकेशन. इंटरपर्सनल म्हणजे 2 व्यक्ती. इंट्रापर्सनल म्हणजे आपण स्वतःशीच बोलतो. ठीक आहे, तर ठीक आहे. स्काईप जे आहे ना, ते स्काईप ॲप आधी यायचा. तर ते आय थिंक हे झालेलं आहे. 1 मिनिट. हां, याच्यामध्ये आपलं जे उत्तर आहे ना, ते इंटरपर्सनल आहे. कारण Skype जो आहे ते Google Meet सारखं आहे. ठीक आहे. समोरचं 2 व्यक्ती याला लागतायत, है ना? मी बोलतेय आणि समोरचं जे मीटिंग सुरू आहे ते पण बोलत आहात. त्यामुळे आपल्याला जे आहे 2 व्यक्ती इथे Skype ॲपसाठी लागतंय. Skype ॲप हे एकंदरीत आधी होतं Google Meet आणि Zoom सारखं आहे हे. त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ, व्हॉईस कॉल, इन्स्टंट मेसेजिंग, स्क्रीन शेअरिंग असं सगळं करू शकतो.
आपलं उत्तर असणार आहे बी, आंतरव्यक्ती संज्ञापन आणि इंटरपर्सनल. स्काईप जे होतं हे मायक्रोसॉफ्ट ओन्ड होतं आणि स्काईप फॉर बिझनेस फॉर अँड्रॉइड किंवा स्काईप नावाचं एक ऍप होतं. ओके, चला. समोरचा प्रश्न आहे, प्रत्यक्ष वर्ग सारणी तयार केली जाते. अ डायरेक्ट क्लास टेबल इज प्रिपेअर्ड फ्रॉम मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, पेंट ब्रश काय असणार आहे? आयसीटी मधला प्रश्न आहे, खूप बेसिक प्रश्न आहे. टेबल जे आहेत आपण एक्सेल मध्ये यूज करतो, स्प्रेडशीट वगैरे है ना. पॉवर पॉईंट मध्ये आपण जसं मी हे आता शिकवते पॉवर पॉईंट आहे हे. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये आपण सगळं लिहितो, लेख वगैरे है ना. पेंट ब्रश तर पेंट मध्ये यूज केलं जातं. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे, एक्स. समोरचा प्रश्न आहे, भाषणामध्ये खालीलपैकी कोणते घटक येतात? विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स आर इन्क्लुडेड इन अ स्पीच? इंट्रोडक्शन, सेंट्रल आयडिया, इंट्रोडक्शन, सेंट्रल आयडिया, मेन कंटेंट, कॉन्क्लुजन काय असणार आहे? प्रास्ताविक, मध्यवर्ती, मुख्य असे समारोप. चला, तर भाषणामध्ये जे आहे ना, एकंदरीत चारही गोष्टीची आपल्याला आवश्यकता असते. प्रास्ताविक, मध्यवर्ती, मुख्य अशा समारोप. इंट्रोडक्शन, सेंट्रल आयडिया, मेन कंटेंट आणि कॉन्क्लुजन. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. ठीक आहे. इंट्रोडक्शन कर आपण ऑडियन्सला सांगतोय की आपला पर्पज काय आहे, मध्यवर्ती आपली कल्पना काय आहे ना, मुख्य आशय काय आणि समारोप काय. ओके, येस. समोरचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील ओझोनचा थर विरळ होण्याचे परिणाम म्हणजे द कॉन्सिक्वेन्स ऑफ द डिप्लेशन ऑफ द ओझोन लेअर ऑन अर्थ इज. धुरके दाट होते, समुद्राच्या पातळीत वाढ होते, पृथ्वी तलावरील अतिनील किरणोत्सर्ग वाढ होते आणि पृथ्वी तलावरील प्राणवायूची पातळी घटते. स्मॉग बिकम्स डेन्सर, सी लेवल रायसेस, increase in violet radiation reaching the earth surface. D, decrease in oxygen levels on earth. तर ओझोन लेअरचा विचारलाय, त्यामुळे हा युनिट 9 चा प्रश्न आहे. तर एकंदरीत रोल ऑफ ओझोन लेअर काय आहे? ओझोन लेअर काय करते? शिल्ड आहे ना, अर्थच्या स्ट्रॅटोस्फिअरची शिल्ड आहे, जो सनचं हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन कमी करतो. ठीक आहे. तर त्याचं विरळ होण्याचे कारण काय असणार आहे? तर ते आहे पृथ्वी तलावरील अतिनील किरणोत्सर्ग वाढ, इन्क्रीज इन अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन रिचिंग द अर्थ सरफेस. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. ग्लोबल वॉर्मिंग, सॉरी, ओझोन लेअरवर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे, यावरचे ऍक्ट सुद्धा विचारले जातात. ठीक आहे, हे नोट करून ठेवा. युनिट 9 ऍक्ट, मग ते आपल्याला रिव्हिजन करताना ते ऍक्ट वाचावे लागेल. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, ऊर्जेचे पर्यायी स्रोत पुढील प्रमाणे सौर, आण्विक, वारा, समुद्राच्या लाटा. अल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ एनर्जी आर सोलर, न्यूक्लिअर, वाईन, ओशन वेव्स. सोलर जो आहे हा अक्षय ऊर्जा स्रोत आहे. न्यूक्लिअर जो आहे तो सुद्धा अक्षय आहे. त्यानंतर वारा जो आहे तो अक्षय हा सुद्धा आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? वारा जो वारा, सौर आणि समुद्राच्या लाटा, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. न्यूक्लिअर जो आहे हा पारंपरिक आहे पण मर्यादित स्वरूपाचा आहे, त्यामुळे ते नसणार आहे. आपलं उत्तर आहे ऑप्शन सी. आणि हा सुद्धा प्रश्न युनिट 9चाच आहे. ओके. समोरचा प्रश्न आहे, सीईई ही संस्था यांच्याशी संबंधित आहे. द ऑर्गनायझेशन सीईई असोसिएट विथ सिव्हिल इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, कोस्टल एन्व्हायरमेंट, कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स. स्थापत्य अभियांत्रिका, पर्यावरण शिक्षण, सागर किनारी पर्यावरण, वाणिज्य आणि अर्थशास्त्र. तर हे जे आहे सीईई, हे जे आहे ती एन्व्हायरमेंटल एज्युकेशनसाठी आहे. ठीक आहे. सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन म्हणजे पर्यावरण शिक्षण केंद्र, जे कधी स्थापन झालं होतं? 1984 ला. ठीक आहे. यांचा मुख्य हेतू काय आहे? पर्यावरण विषयी जागरूकता निर्माण करणे आणि शाश्वत विकासासाठी शिक्षण देणे, हा त्यांचा मुख्य हेतू आहे. अहमदाबाद मध्ये त्यांचं हे आहे, आपलं मुख्यालय अहमदाबाद. ओके, आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. समोरचं आहे, रिश्टर स्केलच्या साह्याने काय मोजले जाते? व्हॉट इज द मेजर युझिंग द रिश्टर स्केल? वाइंड स्पीड, अर्थक्वेक वेव्स, लाईट इंटेन्सिटी, व्हॉल्यूम ऑफ वॉटर. वाऱ्याचा वेग, भूकंप लहरी, प्रकाशाची तीव्रता, पाण्याचे परिणाम. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रिश्टर स्केल काय असते. भूकंप लहरी ज्यामध्ये आपण मोजतो, अर्थक्वेक वेव्स जे मोजतो. ठीक आहे. त्यासाठी आपण रिश्टर स्केल, त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड दिले जातं. आणि हे कोणी शोधलं होतं? 1935 ला चार्ल्स रिश्टर नावाने शोधलं होतं. वाइंड स्पीड जे आहे इथे लिहून ठेवते बघा, अॅनिओमोमीटर यांनी मोजल्या जाते. तुम्ही सुद्धा लिहून ठेवा, कधी काळी विचारू शकते. लाईट इंटेन्सिटी हे लक्स मीटरने मोजल्या जाते किंवा फोटोमीटर. व्हॉल्यूम ऑफ वॉटर जे आहे ते वेरियस याच्यामध्ये असतं. आपलं उत्तर आहे ऑप्शन बी.
तुम्ही कदाचित रिश्टर स्केल पाहिली असेल, त्यामध्ये कसं असतं मायक्रो, मायनर, लाईट, मॉडरेट, स्ट्रॉंग, मेजर, ग्रेट असं असतं. ठीक आहे. 10 पर्यंत असतं. 1 पासून. भरती आणि ओहोटी यांच्यावर कशाचा परिणाम होतो? व्हॉट इन्फ्लुएन्सेस टाइड्स? अर्थ रोटेशन, अर्थ रिव्होल्यूशन, फेजेस ऑफ मून, डिव्हाइन पॉवर. पृथ्वीचे परिवलन, पृथ्वीचे परिभ्रमण, चंद्राच्या कला की दैवी शक्ती. भरती आणि ओहोटीवर जे आहे ना, ते चंद्राच्या याच्यावर असतं. पौर्णिमा याच्यामध्ये ते कसं हे होतं ना, बघा फेजेस अँड टाइड्स ॲज द मून मूव्हज थ्रू द फेजेस. चला सांगा बघू तुम्हाला काय वाटते? काय असणार आहे भरती आणि ओहोटी याचा परिणाम कशावर होतो आहे? व्हॉट इन्फ्लुएन्सेस टाइड्स? फेजेस ऑफ द मून, डिव्हाइन पॉवर. तर हे असतं अर्थच्या रोटेशनमध्ये, है ना? एकंदरीत सगळ्याच गोष्टी इथे येतात. पण पृथ्वीचे परिवलन जे आहे, ते खूप महत्वाचे असते. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, अर्थ्स रोटेशन. ओके. चला. पृथ्वीचे परिवलन, भरती आणि ओहोटी यांच्यावर परिणाम होते. समोरचा प्रश्न आहे, नर्मदा धरण प्रकल्पाबद्दलचा प्रमुख वाद या संदर्भात होता. द मेजर कॉन्ट्रोवर्सी रिगार्डिंग द नर्मदा डॅम प्रोजेक्ट वॉज रिलेटेड टू पॉवर जनरेशन, वॉटर शेअरिंग, रिहॅबिलिटेशन, पॉवर्टी. वीज निर्मिती, पाणी वाटप, पुनर्वसन, दारिद्र्य. तर ते कशासाठी होतं? ते होतं रिहॅबिलिटेशनसाठी, पुनर्वसनसाठी. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. समोरचा प्रश्न आहे, अभिमत विद्यापीठाबद्दल काय असत्य आहे? विच स्टेटमेंट रिगार्डिंग डीम्ड युनिव्हर्सिटी इज इनकरेक्ट? इट हॅज complete autonomy in a designing its curriculum. It can formulate its own guidelines regarding fees and admissions. It can grant affiliations to other institutions. It can award degrees in its own name. अभ्यासक्रम तयार करण्याबाबत त्याला पूर्ण स्वायत्ता असते. ते फी व प्रवेशाबाबत स्वतःची मार्गदर्शक तत्त्वे तयार करू शकते. ते इतर संस्थानांना संलग्न देऊ शकते. ते स्वतःच्या नावाने पदवी प्रदान करू शकते. डीम्ड युनिव्हर्सिटी बद्दल काय इनकरेक्ट आहे ते विचारलेलं आहे. तर अभ्यासक्रम तयार करण्याबाबत त्याला पूर्ण स्वायत्ता असते, हे बरोबर आहे. ते स्वतःच्या नावाने डिग्री देऊ शकतात, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर ते फी आणि प्रवेशाबाबत स्वतःची मार्गदर्शक तत्त्वे तयार करू शकतात, हे सुद्धा बरोबर आहे. मग चुकीचं काय आहे? ते आहे ते इतर संस्थानांना संलग्नता देऊ शकते. इट कॅन ग्रँट अफिलिएशन टू अदर. हे नाहीये. ते ग्रँट देऊ शकत नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. ओके. सी उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता अभ्यासक्रम हा व्यावसायिक नाहीये? विच ऑफ द फॉलोइंग कोर्सेस इज नॉट प्रोफेशनल? फार्मसी, लॉ, इंजिनिअरिंग, फाईन आर्ट्स. सगळ्यांनाच माहिती आहे कोणता नाहीये. ललित कला, फाईन आर्ट्स हे नाहीये. इंजिनिअरिंग, लॉ आणि फार्मसी हे प्रोफेशनल कोर्सेस आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. समोरचा प्रश्न आहे, भारतात शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अल्पसंख्याकाचा हक्क हा कशाचा भाग आहे? द राईट ऑफ मायनॉरिटीज टू इस्टॅब्लिश एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इन इंडिया इज पार्ट ऑफ फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटीज, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, ह्युमन राईट. तर ते काय आहे? भारतात शैक्षणिक संस्था जी आहे, त्याचा ते मूलभूत हक्क आहे, फंडामेंटल राईट्स आहे, है ना? आर्टिकल 30 मध्ये ते आलेलं आहे, टू प्रोटेक्ट द डिस्टिंक्टिव्ह कल्चर, स्क्रिप्ट अँड लँग्वेज ऑफ मायनॉरिटी कम्युनिटी. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, एखाद्या अभ्यासक्रमासाठी नवा पाठ्यक्रम तयार करण्याची प्रक्रिया येथे सुरू होते. द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग अ न्यू सिलेबस फॉर अ कोर्स बिगिन्स हिअर. फॅकल्टी, बोर्ड ऑफ स्टडीज, अकॅडमिक कौन्सिल, रिसर्च अँड रिकॉग्निझन्स कमिटी. विद्याशाखा, अभ्यास मंडळ, विद्या परिषद, संशोधन व मान्यता समिती. काय असणार आहे? एखादा अभ्यासक्रम आपल्याला नवा पाठ्यक्रम तयार करायचा आहे, ती प्रक्रिया जी आहे ना, ती बोर्ड ऑफ स्टडी म्हणजे अभ्यास मंडळ जे आहे ते करतात आहे. त्यासाठीच त्यांना नेमलं असतं. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? बी असणार आहे. भारतातील अभियांत्रिका शिक्षण व संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था कोणती? म्हणजे
The apex institution in the field of engineering education and research in India is institution named Indian Institute of Technology, institution named Indian Institute of Information Technology, Indian Institute of Advanced Study, Association of Indian University. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावाच्या संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडी, असोसिएशन ऑफ इंडिया. काय असणार आहे? तर ते आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नावाच्या संस्था. इन्स्टिट्यूशन नेम्ड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ऑप्शन ए. ओके. IIT ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर आहे समोरचं भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत. उच्च शिक्षणाला चालना देणे, संयोजन करणे, विद्यापीठातील अध्यापन परीक्षा आणि संशोधनाचा दर्जा कायम ठेवणे, उच्च शिक्षणासाठी निधी पुरवणे, उच्च शिक्षणातील सुधारणांसाठी उपयाबाबत केंद्र व राज्य सरकारला सल्ला देणे. The responsibility of the University Grant Commission of India are as follows: promoting, coordinating higher education, maintaining standard of teaching, examination and research in university, providing funds for a higher education, advancing the central and state governments on a measure for reforms in a higher education. तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. ऑल फोर आर करेक्ट. ओके. कारण युजीसी जो आहे ते सगळ्याच पद्धतीचे जे आपल्याला दिलेले आहे ते सगळं पूर्ण करतो आहे. ओके. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे पाहिलेले आहे. युजीसी जे होतं ते आपल्याला टीचिंग ॲप्टिट्यूड किंवा मग युनिट 9 अशा सगळ्या मर्ज याच्यामधले प्रश्न होते हे. आणि सध्याचा मी एक तुम्हाला सांगते, सध्याच्या चालू घडामोडीवर पण प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे तिथे थोडा अभ्यास करा. आणि 5,000 प्लस पुस्तकांचं संचाचं पुस्तक आपल्याकडे अवेलेबल आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये. Amazonवरती अवेलेबल आहे. ते तुम्ही कमेंट करून मिळवू शकता. किंवा मग जर का तुम्हाला क्रॅश कोर्स जॉइन करायचं असेल आणि मॉक टेस्ट द्यायच्या असतील, ते सुद्धा तुम्ही दिलेल्या नंबरवर फोन करून किंवा व्हॉट्सअप करून मिळवू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून मिळवू शकता. खूप खूप धन्यवाद.